हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 24 आहे. आपले 23 डेज ॲडव्हान्सचे पण कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी बेसिकपासनं आपल्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप डेज वाईज दिलेले आहेत, ते सर्व जाऊन तिथे बघा, जेणेकरून हे ॲडव्हान्सचे जे आपले चालू आहे डिझाईन वगैरे ते तुम्हाला क्लिअर होत जाईल. तर इथे आपण बघा, आज पण आपण 3 दिवसापासून पाकळी पेटलचे टाइप्स बघत आहोत. आपले 2 टाइप्स कंप्लीट झाले आहेत आणि आज आपण तिसरा टाइप बघणार आहोत. तर इथे आता मी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे. इथे मी घेतलेलं आहे शुगर बीट्स, 2 कलरचे सिल्क थ्रेड घेतलेले आहे, येलो आणि रेड. आपला नॉर्मल शिलाईचा गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि आपल्या ह्या थ्रेडची प्रोफेशनल नीडल आणि एक मटेरियलची प्रोफेशनल नीडल, अशा दोन्ही प्रोफेशनल नीडल घेतलेल्या आहे. एवढं सर्व साहित्य वापरून आपण इथे आज नवीन अशी छान डिझाईन बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिले आपण आपली आता अशी मार्किंग करून घेणार आहे. आपण हे असं जसं ड्रॉ करून घेतलेलं आहे, कट केलेलं आहे, ते तसंच ठेवायचं आहे. नीडलच्या साहाय्याने त्याला असं प्रेस करायचं आहे आणि आपले मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता खालची जी लाईन आहे त्याच्यात थोडासा गॅप सोडून इथे थोडेसे असे पॉइंट देऊन घ्यायचे आहे. इथे थोडा गॅप सोडून आता काल आणि परवा बघितल्याप्रमाणे आपली मटेरियलची निडल घ्यायची आहे ही, आणि शुगर बीट्स घ्यायचे आहे. नॉर्मल थ्रेडला एंड नॉट देऊन खाली घ्यायचा आहे तो. आता जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना समजत नसेल की एंड नॉट कशी द्यायची, थ्रेड कसा पकडायचा, त्यांनी आपले सर्व बेसिकचे व्हिडिओज बघा, म्हणजे सगळे डाऊट क्लिअर होतील. हे बघा, एंड नॉट देऊन एंड नॉट अशी दिलेली आहे. आता दोन्ही बोटांमध्ये पकडून खाली जाऊ द्यायचं आहे नेहमी सांगितल्याप्रमाणे, आणि बरोबर पॉईंटपासनं खालचा थ्रेड वर काढायचा आणि आपले शुगर बीट्स स्टेप बाय स्टेप 2-2 ऍड करत जायचे आहे. हे बघा, निडलमध्ये असे शुगर बीट्स घ्यायचे, म्हणजे कसं आपलं पटापट आपल्याला हे फिक्स करता येतं, जास्त वेळ आपला जात नाही. 2-2 आपले नेहमीप्रमाणे शुगर बीट्स 2-2 ॲड करायचे आहे. शेपनुसार बरोबर टर्न घ्यायचा. इथे हे बघा, आता इथे मिडलला 2 पॉइंट जॉईन झालेले आहे. तिथे बरोबर असं आता इथे स्टिच देऊन घ्यायची एक छोटीशी, आणि मग त्या दुसऱ्या लाईनवर शुगर बीट्स फिक्स करायचे, जेणेकरून आपला शेप बिघडत नाही. हे बघा, इथे बरोबर असं आपला शेप रेडी झाला आहे. आपला शेप बिघडू द्यायचा नाही याची काळजी घ्यायची. शेप बिघडला तर ते व्यवस्थित दिसत नाही.
हे बघा अशा पद्धतीने इथे आता एंड नॉट देऊन टाकायची, म्हणजे आपले हे बीड्स वर्क इथे पॅक होऊन जातं. आता इथं हा रेड कलरचा सिल्क थ्रेड घ्यायचा आहे डबल करून, आणि इथं आपली आता थ्रेडची प्रोफेशनल निडल घेणार आहे. आता खालची जी लाईन आपण मध्ये ड्रॉ केली आहे तिथून मी म्हणजे वरतून थ्रेड बाहेर काढणार आहे वरती खालून वर, आणि आता इथे लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच घेणार आहे. ही जी मिडल लाईन काढली आहे तिथपर्यंतच, खाली जाऊ देणार नाही. हे बघा लॉंग स्टिच एक शॉर्ट स्टिच, कंटिन्यू असंच करणार आहे. हे जिथे जिथे आपण लाईन ड्रॉ केली आहे तिथपर्यंतच लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच, जे की आपण पहिली पेटलमध्ये शिकलो होतो. लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच करायची आहे. लॉंग स्टिच शॉर्ट स्टिच, परत इथे लॉंग स्टिच शॉर्ट स्टिच. कंटिन्यू करायचं आहे तसं लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच. एकसारखं करायचं आहे, गॅप न राहता व्यवस्थित. इथे काल परवा आपण एकच सिल्क थ्रेड यूज करून केली होती डिझाईन. इथे 2 सिल्क थ्रेड यूज कलर कॉम्बिनेशन करणार आहे आपण, त्याच्यामुळे हे खूप सुंदर असं दिसणार आहे. कंटिन्यूअस चालू द्यायचं आहे आपलं लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच. आता हे वरचा पार्ट कंप्लीट होत आलेला आहे. हे बघा आता इथे हे आपलं रेड कलरचं कंप्लीट झालं आहे. रेड कलरच्या सिल्क थ्रेडने हाफ पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता इथे येलो कलरचा सिल्क थ्रेड घ्यायचा आहे, तो पण डबल करून एंड नॉट देऊन घेऊन टाकायची आहे. आणि खाली जिथे बीड्स केलेले आहे, बीड्सची जी लाईन आहे तिथून कॉर्नरपासून मी येलो कलरचा थ्रेड वर काढून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि याची पण आता मी इथे लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच करणार आहे, पण मी हे जे रेड कलरची लाईन आलेले आहेत त्याच्यावर करणार आहे, म्हणजे त्याच्या पर्यंत करायचं आहे वरती, त्याच्यावर घ्यायचं आहे. आणि थोडा गॅप सोडून करायचा आहे याला करताना.
बघा अशा पद्धतीने जी शॉर्ट स्टिच आहे ती आपण रेड कलरच्या थ्रेडवर घेणार आहोत, जेणेकरून ते असं कॉन्ट्रास्ट दिसलं पाहिजे। खूप सुंदर असं हे पाकळी रेडी होत आहे डबल कलर मधली। खूप छान दिसते ही। हे बघा अशा पद्धतीने कंटिन्यू करत जायचं आहे, लॉंग स्टिच आणि शॉर्ट स्टिच। बघा अशा पद्धतीने दोन कॉम्बिनेशन मध्ये हे रेडी होत आहे। आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे लास्टला। बघा आपली एंड नॉट देऊन इथे पॅक झालं आहे। आता खूप सुंदर आपलं हे पेटल म्हणजे पाकळी एकदम छान आणि डबल कॉम्बिनेशन मध्ये रेडी झाली आहे, आणि ते पण एकदम फिनिशिंग सहित खूप सुंदर असं दिसत आहे। बघा चला तर मग तुम्हाला कसं वाटली आजची डिझाईन, कसं वाटलं हे कलर कॉम्बिनेशन, तर नक्की कमेंट मध्ये कळवा। आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन सोबत। चला बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।